राहिलो का? तुम्ही अभ्यास करा ना, शिका ना. तुमचे दिवस चांगले आलेत. कुठे चांगले आले? वयाची पिशवी दिली आम्हाला. मग आता घेणार मी दप्तर. एक दिवस रविवारची सुट्टी राहायची, शनिवार रविवार तुम्ही घरी अभ्यास करायचो. आणि बाकीचे दिवस काय मग काय खेळत होतो का? शाळेत जात होतो. जा बाई, म्हणूनच जेवण करा आणि अभ्यास करायला बसा. लेकरं लय शहाणे झालेत, पुढे पुढे बोलत आहेत. अरे आमच्या बापासमोर आमची उभं राहायची ताकद नव्हती होत, आणि पुढे राहून उत्तर देतात. ते पण काहीच्या काही खोटं नाटक बोलत आहेत. आज्यात फशी देत माणसाला. पण मला माऊली म्हणतात म्हणून मी चापटाळी म्हणून बरं आहे. आपल्या मुलावर आपलं लक्ष असलं पाहिजे. ते शाळेत जातात का, ते अभ्यास करतात का, आणि त्यांना खरोखरच सुट्टी आहे का, याच्यावर आपण आई वडिलांना लक्ष दिलं पाहिजे. काय करते अशी बाई काय लो? हो रब्बा, हो रब्बा, कोई तो बताए प्यार होता है क्या, जैसा मुझे हो गया, ओ जैसा मुझे हो गया, सबको होता है क्या, हो रब्बा हो. ओ माऊली, अहो इकडे या. अहो चहा घ्या ना, या चहा. हो ना. हो. आता ते माऊली आले का नाही काय माहिती. आले असतील जवळ जवळ, इथे नसतील. आता आहे ना, इथून पुढं असं जर पळायचं असलं तर मला सांगायचं नाही, सोडा म्हणून. आपलं ते आरडायचं नाही, आरडायचं. हो. आता इथली धरली का जवळची? मग कुठं जाऊ? बरी बसली होती. काय एवढं दूध नाही दिसत, बकरं पेले काय नु. आता माणूस तर म्हणत होता आता गोड भर दूध कोणत्या चहा टाकायचं ते. अगं पण माऊली येऊ राहिले, काही काय ना, आपलं कलर तर येईन ना. मी तेच म्हणलं एवढं कम चाललंय तर पडींची वाली. थांब आता ही काढच्या शिळीचं काही काढी. याव त्या बकऱ्याला राहू द्या, त्याचा भागत नाही. आता बकरं पेलेत ना. अख्ख्या वाडग्या टिंबलेन एवढं गोड भर दुधासाठी का? किती जीवाचा तार पडाय तुमच्या एवढ्या दुधासाठी.